मुलांचा बड्डे असू द्या, आपण त्यांना विचारलं काय बनवायचं तर त्यांचं पहिलं उत्तर असतं मम्मी पावभाजी. तर मग आज आपण पनीर पावभाजी बघणार आहे. खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. त्याकरता बघा, रेसिपी स्किप न करता बघा आणि पूर्ण बघा. आणि बघा लागणारं साहित्य पनीर पावभाजी करता 7 ते 8 बेडगी मिरची 15 मिनटं पाण्यात भिजत ठेवली होती, याच्याने कलर छान येतो. एक मध्यम आकाराचे 4 बटाटे साल काढून पाण्यामध्ये कट करून ठेवले. 1 वाटी हिरवा वाटाणा सकाळी भिजत घातला होता. आणि फ्लावर घेतलेला आहे 1 वाटी. 1 वाटी शिमला मिरची घेतली, म्हणजे 4 शिमला मिरची घेतलेल्या आहे, त्या कट करून घेतल्या. टोमॅटो कट करून घेतले. आलं लसणाची पेस्ट घेतली. आणि आता बघा आपण भाज्या आधी मस्त छान अशा कुकरला फ्राय करून घेणार आहे. त्याकरता 1 पडी तेल घातलं, 1 ते 2 पडी, थोडंसं 1 चम्मच बटर घातलं. आणि आपण डायरेक्ट जर पाण्यामध्ये शिजवल्या भाज्या तर थोडी चव वेगळी येते. तुम्ही ह्या प्रकारे नक्की पावभाजी करून बघा. आता बटर आणि तेलामध्ये आता आपल्याला आधी शिमला मिरची टाकायची आहे, म्हणजे शिमला मिरची छान अशी तळली जाते आणि छान अशी चव येते. आता भिजवून घेतलेले वाटाणे वाटीभर ते पण टाकले. 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, ते पण टाकून घेतलं. त्यानंतर आता मी थोडासा टमाटा शिजवायलाही टाकणार आहे आणि बाकीच्या टोमॅटोची पेस्ट करणार आहे. आपण 4 ते 5 टोमॅटो कट करून घेतले होते, त्यातला 1 टोमॅटो शिजवायला टाकला आणि 4 टोमॅटो आता आपण पेस्ट करणार आहे. आणि बटाटे साल काढून कट करून घेतलेले होते 3 ते 4, ते पण आता मस्त टाकून घेतले. आता सर्व एकजीव करायचं आहे आणि छान असं बघा आता बटरचा मस्त असं एक स्वाद येणार आहे. आणि बघा मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे, तो सुद्धा मी अगदी थोडासा शिजवताना मी वापरणार आहे, म्हणजे आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही नक्की ह्या प्रकारे बनवून बघा. आणि बघा आता मस्त असं मीठ टाकलेलं आहे, छान अशी पूर्ण हलवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे, लगेच गरम पाणी ओतायचे नाही, गरम पाणीच आपल्याला टाकायचे आहे शिजवताना. आता बघा मस्त अशी आपल्या भाज्यांना वाफ आलेली आहे, म्हणजे छान असं पूर्ण मिक्स झालं. आता गरम पाणी टाकायचं आहे, अगदी आपल्या भाज्या बुडतील तेवढंच टाका, म्हणजे घोटायला भाज्या आपल्या छान घोटल्या जातील. आणि आता बघू शकता आता आपण झाकण लावून घेणार आहे. आणि आता आपण 4 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे. आपण बारीक कट करणार नाही, असे मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून मिक्सरला जाड बारीक करून घेतले. आता आपण मस्त पातेल्यामध्ये आपल्या शिट्ट्या होतील तोपर्यंत आपला मसालाही होईल. आता 2 ते 3 चम्मच पड्या तेल घातलं. त्यानंतर आता मी इथं बटर घातलेलं आहे 1 मोठा चम्मच. आणि कारण तेल घातल्यामुळे बटर जळत नाही. आणि जिरं टाकलं, मस्त कढीपत्ता टाकला, मस्त आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. छान अशी मस्त आलं लसणाची पेस्ट छान होऊ द्यायची बटर तेलामध्ये. आणि खूप सुंदर असा एक स्वाद आपल्या पावभाजीला येणार आहे. त्या बेडगी मिरची बघा आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली, याच्याने कलर खूप सुंदर येतो. तुम्हाला काश्मीरी मिरची पावडर वापरायची, तुम्ही तेही वापरू शकता, पण तुम्ही अशी पेस्ट करून वापरून बघा, नक्की पावभाजी करून बघा. भाजीला कलरही खूप छान येतो, खूप सुंदर लागते. आता बघा आपण जे कांद्याचं जाड बारीक मिक्सरला फिरवून घेतलं होतं, थोडंसं ते टाकून घेतलं. छान असं आता होऊ द्यायचं आहे. आणि छान थोडासा कांदा झाल्यानंतर आता बघा आपण बाकीचे 4 टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती, ती टाकून घेतली. आपण 5 टोमॅटो पूर्ण वापरलेले आहे आणि 1 टोमॅटो आपण शिजवताना घातलेला आहे. आता मस्त असं बघा वाफ येऊ दिली आणि आपले मसाले छान असे झालेले आहे, खूप सुंदर असं. आता आपल्याला बघा मसाले टाकायचे आहे. इथं मी 2 चम्मच, कारण आपण बेडगी मिरचीची पेस्टसुद्धा टाकलेली आहे म्हणून मी 2च चम्मच इथं मिरची पावडर वापरणार आहे. आणि 1 चम्मच हळद पावडर, 1 चम्मच थोडासा गरम मसाला, 1 चम्मच आपण धना पावडर घालणार आहे. आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला तर गेलाच पाहिजे भाजीमध्ये, त्याच्याशिवाय तर चव येणारच नाही. मस्त 1 मोठा चम्मच पावभाजी मसाला घातलेला आहे. छान असा आता हे एकजीव करून घ्यायचं, छान असा मसाला होऊ द्यायचा. आता आपल्या भाज्या बघूया किती सुंदर बघा शिजून आलेल्या आहे. आता भाज्या मस्त छान अशा आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहे. तुम्ही मॅशरच्या साहाय्याने करू शकता, हातावर वाफ येते म्हणून मी रईच्या साहाय्यानेच केलेलं आहे. आता बघा झाकण ठेवलं होतं आणि मस्त मसाले आता आपले छान असे झालेले आहे. किती मस्त तरी अशी वर आलेली आहे, खूप सुंदर अशी
किती भारी बघा, आपल्या भाजीला कलरच किती छान येतो. थोडंसं पाणी टाकून आपल्याला मस्त परत मसाला छान होऊ द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला आपला मसाला करपत नाही. आता परत झाकण ठेवलं होतं आणि बघू शकता तुम्ही पाणी टाकल्यानंतर आपल्या मसाल्याला तरी किती सुंदर आलेली आहे. आता जे आपण घोटून घेतलेलं आहे, सगळ्या भाज्या शिजवून घेतल्या आहे, त्या ओतून घेतल्या, मिक्स करायच्या आहे. आणि मी स्वाती, नमस्कार, मी स्वाती, सोनाक्षीच वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझा व्हिडिओ जर खरोखर तुम्हाला मनापासून आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मस्त बघा, आपण शिजवलेल्या भाज्या टाकून घेतल्या आणि मस्त एकसारखं हलवून घेतलं. आता आपल्याला गरम पाणीच भाजीमध्ये टाकायचं आहे आणि गरम पाण्यामुळे भाजीला चव छान येते. मस्त एकजीव करायचा आहे आपल्याला. बघू शकता किती सुंदर भाजीला कलर आलेला आहे आपल्या. खूप सुंदर, खायला सुद्धा टेस्टी लागते ही पनीर पावभाजी. तुम्ही नक्की करून बघा आणि अगदी बाहेर मिळते तशीच टेस्ट आपल्या भाजीला पेक्षाही खूप सुंदर येते. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण भाज्या शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे, त्या अंदाजानेच भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे. वाटलंच तर तुम्ही नंतर टेस्ट करू शकता. आणि आता बघू शकता किती सुंदर अशी पावभाजीला एक मस्त तरीसुद्धा आलेली आहे. आणि छान बारीक गॅसवर पावभाजी शिजू द्यायची, 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवर शिजू द्यायची, म्हणजे आपली भाजी खूप सुंदर चविष्ट लागते. आता भाजी शिजल्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. तुम्हाला एक पिळायचा तर तुम्ही एक पिळू शकता. आणि आता मस्त भाजी हलवून घ्यायची आहे. खूप सुंदर बघा आपली पावभाजी तयार होत आहे. आता आपलं मेन राहिलेलं आहे ते म्हणजे पनीर. आपली पनीर पावभाजी आहे, त्याकरता बघा मी इथं 1 पाव पनीर घेतलेला आहे. ही भाजी आपण 8 ते 10 लोकांकरता बनवत आहे. आता मस्त अशी बघा पनीर छान असं खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचं आणि ही भाजी तर एकच नंबर लागते. पनीर घोटाळा पावभाजी एकच नंबर, खूप सुंदर. तुम्ही नक्की ही पद्धत माझी वापरून बघा. मात्र आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता आपण चीज घेतलेला आहे, चीजसुद्धा आपल्याला थोडंसं खिसायचं आहे, म्हणजे आहा, पावभाजीला तर चव अप्रतिम. तुम्ही नक्कीच पावभाजी मुले आवडीने खातील आणि तुम्हाला बाहेर गाड्यावर जायची गरज नाही. घरीच इतकी सुंदर पावभाजी बनते. मस्त हिरवीगार कोथिंबीर गेली आपल्या भाजीवर आणि छान असं आता एकदा परत हलवून घ्यायचं आहे. मस्तपैकी बघू शकता किती सुंदर अशी आपली पावभाजी तयार होत आहे. किती सुंदर दिसते आहे. बघू शकता, बघता क्षणी आले ना तोंडाला पाणी. मस्त असं आता हलवून घ्यायचं. खूप सुंदर आता मस्त आपली पावभाजी तयार झालेली आहे आणि खूप सुंदर लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांचा बर्थडे वगैरे असला तर खूप आवडीने खातील. आणि बघा आता मस्त परत भाजी बारीक गॅसवर मी ठेवलेली होती. आता आपल्याला गॅस बंद केल्यावर बटरचा एक तुकडा घालायचा आहे, म्हणजे पावभाजीला अजूनच टेस्ट येणार आहे. आता आपण पाव तयार करून घेणार आहे, त्याकरता तवा ठेवलेला आहे मी. तव्यावर आता थोडंसं बटर घातलं आणि आपल्याला थोडंसं आता बटर टाकल्यानंतर थोडंसं पावभाजी मसाला घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडीशी आता आपली भाजी आपल्याला टाकायची आहे, म्हणजे आपले पाव खूपच सुंदर लागतील. आणि तुम्हाला पाव कट करून घ्यायचे तर तुम्ही कट करून घेऊ शकता. मी ह्या प्रकारेच पाव शेकून घेते आणि पटकन पण होतं आणि छान मस्त शेकले जातात. आता बघू शकता आपले पाव किती सुंदर, बघू शकता किती छान दिसत आहे. आणि आता आपण खाण्यासाठी तयार आहोत. या तुम्ही पण खायला. खूप टेस्टी अशी ही पावभाजी झालेली आहे. नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि पनीर पावभाजी खूपच सुंदर लागते आणि तुम्ही बटर घातल्यावर तर भाजीची चव अधिकच वाढते. मस्त असे भाजी घेतलेली आहे, पाव घेतले, मस्त कांदा बारीक कट करून घेतला, कांद्यावर कोथिंबीर घेतली, आपण लिंबू घेतलं, ज्यांना लागल ते लिंबू वरतून घेऊ शकता. आणि परत आता थोडंसं आपल्याला पनीर खिसून घ्यायचं आहे. दिसते आहे ना अगदी बाहेर गाड्यावर मिळते तशीच पावभाजी. खूप सुंदर टेस्टी ही पावभाजी होते. मात्र व्हिडिओ स्किप न करता बघा, पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि या तुम्ही पण खायला. किती सुंदर भाजी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ.